साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा हवा। ऐकून घेतलेलं आहे आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनाही याबद्दल कळवलेलं आहे, साहेबांनी बोललेलं पण आहे आणि बैठका लावून लवकरात लवकर त्यांचे जे प्रश्न आहेत त्याची सुटका देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। आणि आता कलेक्टर साहेब आणि आम्ही बसून ते कंपनीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करून लवकरात लवकर यांच्या प्रश्नाच्या सुटका देऊ अशा चर्चा झालेल्या आहेत। शेतकरी बांधवांनी प्रशासनाला आतापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे, भविष्यात पण त्यांचे जे काही हक्काचे मागणी आहे ते पूर्तता होईल, त्यानुसार प्रशासनही त्यांना सहकार्य करणार आहे। सगळं आपण भावनिक आवाहन केलं होतं त्यांना की जीव धोक्यात घालू नका, तलावातनं बाहेर या। शेतकरी आता तुमचं ऐकून बाहेर आलेले आहेत, त्यांना आता आंदोलन थांबवण्याची त्यांनी अगोदरच आलेले आहेत, ते आमच्या पुन्हा त्यांना विनंती एवढंच आहे, आपलं स्वतःच्या जीवितास कुठल्याही प्रकारचा धोका येऊ नये, अशा कुठल्याही प्रकारच्या आंदोलन वगैरे करू नये। जे डेमोक्रेटिक मार्गाने जे आंदोलन करायची ते करून प्रशासनालाही सोबत घेऊनच त्यांच्या हक्काच्या मागणी पूर्तता करून घेणे आवश्यकता आहे सांगितले। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पाण्यात उतरले होते, शेतकऱ्यांना वाचवण्याचे त्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत। ते आमचं कर्तव्यच आहे। आता हे काय पाणी हाईट डेप्थ कमी आहेत म्हणून जे बाहेरून शेतकरी आलेले आहेत ग्रामीण भागाचे, त्यांना इकडचं किती रुंदी आहे काय आहे ते त्यांना माहिती नाही आहे। आता आपलं ऑफिसर्स जे इथं अवेलेबल आहे सर्वांनी आपलं प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाच्या आणि शेतकरी बांधवांच्या चांगला संबंध आहेत आणि आम्ही समन्वयात आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाही अशा अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांच्या प्रतिनिधी पण तेच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पालकमंत्री किंवा सीएम साहेबांना या संदर्भात काही आपण ब्रीफ करणार आहात का? सर्व प्रेसमध्ये याची चर्चा करायची गरज नाही आहे। होत राहील, जवळपास त्याला वेळ जाईल, वेळ प्रक्रिया आहे, पण शेतकऱ्यांची जी थकीत बिल आहेत किमान 30 कोटी रुपये जर आता त्या कारखान्याला मिळाले तर त्या शेतकऱ्यांची बिलं निघतील। मुख्यमंत्र्यांकडे त्यांची विनंती आहे, आपण पालकमंत्री महोदयांना या आंदोलनासंदर्भातली माहिती कळवलेली होती का किंवा आता या संदर्भात कळवणार आहात का? या संदर्भात निश्चितच डेली अपडेट्स जे आहेत ते जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिलेले आहेत आणि सरांचं याच्यामध्ये पूर्ण लक्ष आहे या गोष्टीमध्ये। मंत्रालय स्तरावर आता सुद्धा आपल्यातर्फे जे म्हणतात की पॅकेज आम्हाला काही देता येईल का याच्यामधून, तर तीही बाब आम्ही मंत्रालय स्तरावर या 1-2 दिवसांमध्येच कलेक्टर साहेबांच्या साखर आयुक्त कार्यालय जे आहे त्यांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या जॉईंट यांनी पाठवून देऊ ती सुद्धा गोष्ट। दुसरं आपलं जे म्हणताय आपण की मंत्रालय स्तरावर बैठक लावा, तर आपले जे प्रतिनिधी असतील काही जण तर तीही बैठक जिल्हाधिकारी महोदय स्वतः त्याचा फॉलोअप घेतील आणि मंत्रालय स्तरावर त्याची बैठक लावतील जर तुमची तशी मागणी आहे तर। प्रोव्हाइडेड दॅट याच्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या जे आपण करू शकतो ती RRC प्रोसेस आहे आणि ती ऑलरेडी सुरू आहे। याच्यामध्ये ऑफ द रेकॉर्ड आपण त्यांना बोलतोय की म्हणजे त्यांनी मला वाटतं साखर कारखाना मला मध्यंतरी कळालं की विक्रीला काढत आहे, आपल्याकडूनच कळालं। आता एक मिनिट, तर हे विक्रीतून जर विक्री केली त्यांनी साखर कारखान्याची तर त्यातून कुठे आपल्याला शेतकऱ्यांना रिलीफ देता येतो का, तर तोही आमचा विचार चालू आहे, परंतु त्याच्याबाबत ठोस आमच्यापर्यंत काही आलेलं नाहीये की तो विक्री करतोय की नाही करत आहे। याच्यामध्ये आता ही जी गोष्ट आहे साखर आयुक्त कार्यालय त्यांच्याकडचे जे रेकॉर्ड आहे, मला वाटतं इथे सुद्धा त्यांचं प्रादेशिक कार्यालय आहे, त्यांचे रेकॉर्ड वगैरे तपासून कुठल्या शेतकरी, मी मागे पण 1-2दा येऊन गेलो आपल्या ठिकाणी, तिथे आमदार महोदय आले होते, मला वाटतं धाराशिवकडील आमदार महोदय होते माहिती असते, तर ते त्यावेळेसही आमचं हे ठरलेलं आहे की रेकॉर्ड ताब्यात घेतल्यावर आपल्याला आणि आपल्या सर्वांना मेसेज पण आलेले आहेत की आपलं किती म्हणजे त्या ठिकाणी ऊस गेलेला आहे, तर ह्या सर्वांचा आधार घेऊन आपल्याला ते पैसे कोणाचे किती आहेत ते रेकॉर्ड सापडायला काही अडचण येणार नाही असं मला नाही वाटत की काही अडचण येईल। सो ही प्रोसेस आपली कायदेशीरदृष्ट्या मी आपल्याला माझं काम आहे सांगणं, ती प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे। सेकंड नोटीस आपण सध्या आता मुदतीमध्ये आहोत। आता माझ्या माहितीप्रमाणे अजून आपण टाइम बाउंड जे दिलेलं आहे हां, आणि प्लस पॉईंट एक सांगायचं आपल्याला की मागच्या वेळी सुद्धा तहसीलदार साहेब जंदाळे साहेब आहेत आपल्यासोबत, त्यांनी 100 कोटीची वसुलीपैकी 98 कोटी वसुली केलेली आहे सक्सेसफुली, RRCच वसुली केलेली आहे। त्याच्यामुळे आता आपण टाइम बाउंड पिरियडमध्ये आहोत, सध्या आमची वसुलीचं काम या ठिकाणी चालू आहे, हे एकदा आपल्या माध्यमातून सांगतोय। प्लस
या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर रिलीफ देता येईल का, यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनीच मदत म्हणून ऑफ द रेकॉर्डही काही करता येईल का, समक्ष आपले काही प्रतिनिधी आले होते सरांकडे, त्यावेळेसही सरांनी सांगितले, त्यामुळे तीही कार्यवाही सुरू आहे. सो आता एक माझं एक फक्त आवाहन आहे आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना की महसूल प्रशासन म्हणून तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, मी असेल, तहसीलदार साहेब तर आपले डेली जवळपास संपर्कामध्ये आहेत. दररोज आपल्याला प्रोसेसचं कुठपर्यंत आलंय, नोटीस कुठपर्यंत म्हणजे बजावणी झाली, सेकंड नोटीस आहे, पुढची प्रोसेस काय आहे, हे सर्व आपल्याला सांगत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की ऑफ द रेकॉर्ड काही मदत करता येईल का, या कायदेशीर ज्या आपल्या प्रोसेस आहेत त्या व्यतिरिक्त काही करता येईल का, तेही सुद्धा प्रोसेस चालू आहे. आणि त्याच्याबद्दल जे काही आता पुढच्या घडामोडी होतील त्या आपल्याला नंतर आम्ही ब्रीफ करू. त्याच्यामध्ये असं आहे की जी रक्कम कारखाना समजा विक्री जरी केला तरी त्यातून एवढी 130 कोटी रुपयांची जी बिलाची रक्कम आहे ती वसूल होऊ शकते का, तेवढी किंमत त्याची हे याच्यावर आत्ताच भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण याच्या नोटीसला काय रिप्लाय येईल आणि त्यांची स्थावर मालमत्ता किती, जंगम मालमत्ता किती आहे, बोजा रहित प्रॉपर्टी किती आहे, सगळ्या ह्या गोष्टी आणि इक्विपमेंट्स मशिनरी किती आहे, या सर्वच गोष्टी आल्या त्याच्यात. ज्यावेळेस सगळ्या प्रक्रियेला किती दिवस जातील? साधारणपणे नोटीसचा शेवटचा मला वाटतं 1.5 महिन्याची आपण हे दिलेली आहे, स्टिप्युलेटेड टाइम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांना 6 नोटीस देणार आहोत. त्यांचं उत्तर आलं नाही आलं तरी सुद्धा आपण एकतर्फी आपली कारवाई करायला आपण फ्री आहोत, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. 7 महिने झालं आणि 1 रुपयाही दिला नाही. शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवणारी अवलादाई मंत्री जंत्री कारखानदार आणि ह्या शेतकऱ्याच्या मोर्चाला एकही पुढारी, चालू पुढारी, आमदार, खासदार, साखर मंत्री कोणच आलं नाही. म्हणजे शेतकरी आणि वरून म्हणायचं शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे म्हणायचं. कशाने पोशिंदा? त्याच्या घरावर नांगर फिरवलेले, त्यांच्या लेकरं बाळं रस्त्यावर आले तरी मी या सरकारला जागे